नमस्कार मित्रांनो, शालार्थ पोर्टलची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, शालार्थ पोर्टल बिग अपडेट असणार आहे. ई-केवायसी साठी आता आपल्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, सध्याच्या घडीचा महत्त्वाचा विषय म्हणजे शालार्थ पोर्टलवर आपल्याला ई-केवायसी करून घ्यायची होती आणि त्यासाठी मुदत जी होती खूप कमी होती. तर त्यामुळे मित्रांनो, आपल्याला आता शालार्थ पोर्टलवर ई-केवायसी साठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ही जी मुदतवाढ असणार आहे मित्रांनो, ही अंतिम मुदतवाढ असणार आहे. तर याबाबतचं शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. त्या परिपत्रकाची संपूर्ण माहिती, संपूर्ण सूचना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शालार्थ पोर्टल बिग अपडेट, ई-केवायसी साठी अंतिम मुदतवाढ, शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, अत्यंत महत्वाचं हे जे परिपत्रक आहे हे दिनांक 23 एप्रिल 2026 ला निर्गमित झालेलं आहे. म्हणजे आज हे निर्गमित झालेलं आहे. तर बघा, सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांची ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं अत्यंत महत्वाचं हे परिपत्रक जे आहे आज निर्गमित झालेलं आहे. तर बघा, शासन परिपत्रक वाचा. येथील परिपत्रकान्वये सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे एप्रिल 2026 देय मे 2026 या वेतन देयका अगोदर ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. तर मित्रांनो, मागच्या पत्रानुसार जी ई-केवायसी करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याची आपण संपूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली होती. तर बघा, तथापि अद्याप काही प्रशासकीय विभागाकडून सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे मे 2026 देय जून 2026 या वेतन देयका अगोदर ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. तर मित्रांनो, ही जी मुदतवाढ असणार आहे ही आता जवळपास 1 महिन्याची असणार आहे. अगोदर मित्रांनो, आपल्याला जे एप्रिलचं वेतन होतं जे मे महिन्यात मिळणार होतं त्या याच्यापर्यंत आपल्याला ते ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची होती, परंतु बऱ्याच अडचणी आहे त्यामुळे आता ही आपल्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता मेचं जे वेतन आहे जे जून मध्ये मिळणार आहे त्या ते वेतन मिळेपर्यंत आपल्याला ही मुदतवाढ देण्यात येत आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्वाचं हे असणार आहे. यापुढे अशी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. सदरची मुदतवाढ ही जिल्हा परिषद मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा शालेय शिक्षण विभाग शालार्थ प्रणाली महाराष्ट्र पशु मत्स्य विभाग अंतर्गत कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय महाविद्यालय, कृषी विद्यापीठे यांच्याशी संलग्न मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालय संस्था, आदिवासी विकास विभागामार्फत असलेल्या मान्यताप्राप्त अनुदानित आश्रमशाळा संस्था, वैद्यकीय विद्यापीठ यांना देखील लागू राहील. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले असून याचा संकेतांक आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अशोक चौधरी, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन. तर मित्रांनो, अत्यंत महत्वाचं हे परिपत्रक जे आहे हे आज निर्गमित झालेलं आहे आणि यानुसार आता आपल्याला ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जवळपास 1 महिन्याची ही मुदतवाढ असणार आहे मित्रांनो आणि या 1 महिन्यामध्ये आपल्याला आपली जी ई-केवायसी असणार आहे ते पूर्ण करून घ्यायची आहे. तर अत्यंत महत्वाची अपडेट, महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. शालार्थ पोर्टलची अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे मित्रांनो. या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.